सो हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललो आहे आता आपण एक आपल्या घराचं चाळ माधवास. चलो, आपली राईड होती मस्त. एक किती दिवसानंतर मला वाटते 4-5 दिवस झालेत आपली राईड कधी झाली नव्हती. आणि आता आपण आपल्या घराच्या पुढून निघलेलो रस्ता क्रॉसिंग सिस्टमॅटिक. आणि खूप दिवसानंतर राईड करतो. गावाकडे आलो तसंपासून पहिली राईड आहे. आणि आतापासून आपण एक मस्त एंगल शूट वगैरे करू. आणि ही आमची शाळा. हा बोला की. इथं आपला गणतंत्र दिवस ध्वजारोहण. 50-60 येऊ का जाऊ? आता फिरून यावं म्हणलं, जरा फिरून यावं म्हणलं. फिरून चला येतो. सो गावातली माणसं भेटले रे आपल्याला. सो चला असू द्या भाय, आपण निघलोय आपल्या दिशेने. निघलोय आता. मस्त आपण एक आपल्याच याच्याकडे चाललो आहे आम्ही, म्हणजे रिलेटिव्हकडे. सम्राट अशोक प्रवेश इथून झाला आहे आपला अशोक, म्हणजे हातगावला एंट्री बस. आणि इथून आपण मला वाटतं 30-35 किलोमीटर असतं. 30 किलोमीटरच्या आत, 30 किलोमीटरच्या जास्त. 30 किलोमीटर पार करूया काय. आमच्या हातगावची गतिरोधक आहे. आणि इथं गॅस टाकी भरून मिळते. आणि इथं ग्राउंड आहे बघा, क्रिकेट खेळायला. कधीतरी क्रिकेट वगैरे काय खेळत नाही तिथले लोक. असं क्रिकेट आपण पण थोडंफार खेळतो मी, जास्त खेळतो. तुम्हाला काय वाटतं, खेळतो मी? नाही खेळत मी, काहीच नाही करत मी. हे आमच्या हातगावची तहसील आहे, जे की आमचे पहिले कामं इथनंच व्हायचे सगळे जे. आणि सायबर कॅफे वगैरे. तर सायबर कॅफे म्हणजे काय लोकांना माहीतच नाही. पहिला माहीत आहे झेरॉक्स आहे तेवढं. सायबर कॅफेमध्ये मला थोडं काम आहे. त्यामध्ये सायबर कॅफे म्हणजे काय, म्हणजे चालू असेल की कितीचं पेट्रोल करू. हे पेट्रोल पंप आहे, इंडियन ऑइल एवढं मोठं आहे पेट्रोल पंप. वाव. तर चाललो पाहुण्याच्या घरी चाललो, चालगणीला. चालगणी. तुम्ही रायडर आहे का डेली ब्लॉग करता? रायडर आय लव्ह उमरखेड. पंप चांगलं आहे राव. चला, गाडी डायरेक्ट फुल झाली भाई. 300 रुपयामध्येच कमाल केली गाडीची. सो असं. सो इथं हा पूल आहे, पण आपण गलत पुलापाशी आलो होतो. ह्याच्या पुढचा पूल आहे म्हणतात नाही का जायला. माझा कॅमेराच बंद झाला होता. सो आता याच्या पुढे एक पूल आहे, त्या पुलापासून राईट मारून जायचं आपल्याला. डायरेक्ट धानकी नाही जायचं आपल्याला, इडूर फाट्यापर्यंत जायचं. इडूर फाट्यावरून तिथून काही 5-6 किलोमीटरचा हे मेन रस्ता आहे. तर या पुलापासून तरी म्हणतोय मी, हा रस्ता जरासा मला फाट्याचा वाटतो. चांगला मोठा रस्ता आहे, एवढा बारीक रस्ता कसा झाला मिसकन्फ्युजन होते. भाई पूर्ण रस्ता असाच आहे नाही का. मला वाटतं आपण आलो, इथं एक मंदिर आहे, ते मंदिरच निशाणी होती आपली, जे की शेताला जायच्या रस्त्याची.
आणि आपण डायरेक्ट शेतात जाणार आहोत. सो तुम्हाला हे मंदिर पण दाखवतो. लहानपणी लय मोठं मंदिर वाटायचे, पण आता छोटं मंदिर झालं का हे आहे का नाही तेच कन्फर्मेशन अजून केलं नाही मी. पण इथून एक हा बरोबर हेच मंदिर आहे. आता इथून आपल्याला लेफ्ट मारून शेताला जायचं आणि शेतीतनं जवळच आहे. हा बरोबर. हो भाई साहेब हेच आहे का? अरे बाप, मी तर अजून कन्फ्युजन हवं. एक मिनटं मला फोन करून विचारायला लागत. वेट अँड वॉच. कॅमेरामध्ये 4% मस्त बोलून घेतलं त्याला. मग कुत्र्याचा भेव वाटते बाबा. आणि रस्ता बाई मी डायरेक्ट विसरून गेलो. ते मंदिर आठवलं म्हणून गाडी थांबवली होती. सो आता ती येते. आपण शेत तरच बघू काय सीन आहे काय नाही. चांगले गेले पण ठीक आहे. रस्ता झाला ते मग झाले. असं पहिलं रस्ता आहे हे जे दिसते का नाला, तर नाल्याचे इतकं दर कुठ्यातून यावं लागायचं. तेव्हा ते तिथं दिसतंय का तिकडून यायला लागला भावा. हिरो यायला लागला हिरो. ये दुनिया है काला बाजार, ये पैसा बोलता है. म्हातारा आहे सोबतच. सो इथं आपल्या काका झाले आगमन डायरेक्ट. सो आता आपण झालेलो आहोत शेतामध्ये इंटर आणि इथं चालू आहे काकाचं काम. तुरीच्या शेंगा गोळा करायला लागले. काय म्हणणं आहे काका? शेंगा खायला गावरानी शेंगा, गावरानी नैसर्गिक. नैसर्गिक जे आहे ते पद्धतशीर. आता जरासं रान आपण एक्सप्लोअर करणार आहे आणि बघू. फर्स्ट टाइम आपल्या शेतीचा एक्सपिरियन्स बघणार आहे. तुरी एवढं मोठं आहे. आपले शेणखत आहे याला फक्त सेंद्रिय खतावर आणि शेणखतावर आहे बघा. असं आहे का? शेतामध्ये आली की एक गोष्ट बघायला, शेतामध्ये जे खुट्याला बांधलेली ते पॉवरफुल विषय राहते. म्हणजे शेताला काय म्हणतात त्याला, त्या दर्जावर दिसणारी म्हणजे ही म्हणजे बैल जोडी नाही का. बघू शकता शेतामध्ये आलं म्हणजे बैल पाहिजेच बाई. आजकालचा जमाना ट्रॅक्टरचा झाला. असे बैल आता म्हणायला लागली बैलाला काय काम करायचं, पण बैल पाहिजे शेतामध्ये. बघायला लागला माझ्याकडे, मला वाटायला लागले भीव त्याचं. मी आलो आता इथं मस्त तर शेंगा बिंगा तोडल्या. आता बसतो इथं मस्त मजेशीर. इथं आपली गाडी लावली आणि हे घर. आंब्याच्या झाडाला फुलं किती झालं बघा. इथं हळद आहे, त्याच्याच बाजूला तूर शेंग. मला वाटतं आता घराकडे जायचं झालं काय की. शेतामध्ये बस एवढंच होतं. तुम्हाला दाखवलं असतं फिरून. एका जागी ऊस आहे, अजून गहू, हळद आणि हरभरा, एवढं सीन आहे. आता आपण जातोय घरी थोड्याच वेळात. बघू आता घरी जाऊन थोडा करू वेळ, इथं बसू आणि तो अगर जाण झालं तर आजच निघू आपण. ते पण बघतोय. वगारडू पण येतं. वगारडू आता हे वगारडू कधी येते याची काय म्हणतं त्याला, याची मम्मी कुठे गेली, तुझी मम्मी कुठे गेली रे वगारडू, तुझी मम्मी कुठे गेली रे. आणि कुत्तू मामा पण आहे आपल्या इथं. कुत्तू मामा कसा बघतोय रागात. टमाटे हे आपण आला तोडून खाणार आहे डायरेक्ट. ग्रीनरी किती भारी व्ह्यू पण वाटतो आणि मुवमेंट पण बघा ना, किती लाल सुरूक आणि किती मोठं झाड आहे बघा. एकदम गोड आहे. खतरनाक विषय. अजून एक तोडू आपण. हे बघा पत्ता गोबी पण येतं. हा सो आता तुम्हाला वरी जाऊन दाखवतो. म्हणजे की आता मी खाली जवळ फिरलो होतो. चावी आता काकाकडे, चावी घेतो वरी जातो. वरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो शेताचा. की खतरनाक वाटेल असं मला वाटते, पण मला पण भारी वाटतं नाही का वरी जायला. चाबी आहे का याची वरी जायची टेरेसची? चाबी वरी जाय.
आता आपण आलोय वरच्या दिशेला आणि वरून शेत बघायचं पूर्ण आपल्याला. टायर पिर कुठे ठेवले तर टायरचा काही सीन असेल यांचा. इथून सगळं रान दिसते आणि भारी वाटते. मला वाटते मला 10 वर्ष झाले वाटतं, 10 वर्ष झाले. 10 वर्षानंतर आत्ता आलोय मी रानामध्ये. पहिलं आम्ही लहानपणी इथंच मजा मस्ती करायचो. इथं बघा आता रान, हे जे रान आहे नाही तर काका शेंगा तोडायला लागला. हळद पूर्ण आहे, तिथं आंबे झाड आहे, त्याचं सर पण आहे. आणि इथं बैल कोठा, बैल वाजतं तिथं. आणि हा जो रस्ता होता मग अशा आलो तो रस्ता आहे. आणि शेतामध्ये अलगच मजा येते. काय पण असो, शेत आम्हाला शेतच नाही, आम्ही शेत आहे पण आम्ही कधी शेतात गेलोच नाही. तो सीन असं आहे. मी म्हणलं एका दिवशी लय दिवस झाले यायचा प्लॅन चालला पण कधी येणं झालं नाही. मी मला आता चला मोगा पण आहे, टाईम पण आहे आपल्याजवळ. सो आलो आहे आता आपण घरी जायला वेळ आहे अजून. घरी जायची तयारी चाललीच वाटते. तर घरी पण जाऊ आणि बघू आता घरी जाऊन शूट बीट थोडंफार करू. आणि बऱ्यापैकी झालं आहे आपला व्हिडिओ असं मला वाटतंय. हे स्पेशल बैल बांधायसाठी घर आहे. तर सिटीमध्ये लोक एवढ्या घरामध्ये 10 लोक राहतात, पण इथं आपल्या इथं बैलालाच असते. एवढं गावाकडची मजा ही. कढीपत्ता झाड किती मोठं आहे. शेतामध्ये जे आलं ते खायचं असते. इकडं आपल्या सिटीमध्ये जे विकत घेऊन मजा नाही द्यायचं. मी काय बोलतो असं वरून बघायचं तर आपल्याला सगळे इक्विपमेंट वगैरे तर सगळं नॅचरल राहते.